नमस्कार मित्रांनो, सगळ्यात आधी तुमचं स्वागत आहे आपल्या या खास व्हिडिओमध्ये। टेट रिझल्ट लागल्यानंतर हजारो विद्यार्थ्यांच्या मनात आणखी एका प्रश्नाने घर केलं आहे। फक्त टेट क्वालिफाय असणं तर माझं सिलेक्शन होणार का? टी किंवा सी टेट सर्टिफिकेट नसेल तर चालणार का? दोन्ही एक्झामची गरज आहे का? जर एक असेल आणि दुसरं नसेल तर माझं काय होणार? असले प्रश्न मनात येणं साहजिकच आहे। हा गोंधळ एवढा मोठा आहे की शॉर्टलिस्ट पाहून बरेच लोक खुश झालेत, पण व्हेरिफिकेशनच्या स्टेजला गेल्यावर रियालिटी समोर येणार। आज मी तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची एकदम स्पष्ट उत्तर देणार आहे। सरकारी GR, NCTEचे नियम, आधीच्या भरतीचे एक्झाम्पल्स आणि माझं पर्सनल ॲनालिसिस वापरून आपण पूर्ण क्लॅरिफाय घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण इथे तुम्हाला नोकरी लागणार की नाही याचं खरं गणित समजेल। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वात आधी समजून घेऊ टेट म्हणजे नक्की काय। टेट म्हणजे टीचर्स ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट। ही परीक्षा MSc म्हणजेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेते। तर यांचं उद्दिष्ट काय? शिक्षक भरतीसाठी एक स्क्रीनिंग टेस्ट तयार करणे। म्हणजे काय होतं, समजा 1,00,000 उमेदवार आहेत आणि नोकरी फक्त 30,000, तर डायरेक्ट मेरिट बनवणं अशक्य आहे। म्हणून एक एक्झाम घेतली जाते जो ॲप्टिट्यूड, टीचिंग स्किल, जनरल नॉलेज, रिझनिंग अशा गोष्टींवर आधारित असते। ज्याने ही परीक्षा क्वालिफाय केली त्यालाच पुढच्या पायरीला म्हणजेच शॉर्टलिस्टमध्ये एंट्री मिळते। पण इथे एक मोठा नॉन निगोशिएबल पॉईंट आहे। टेट एकटी पुरेशी नाही। टेट ही एक एंट्रन्स एक्झाम आहे। फायनल अपॉइंटमेंट लेटर देण्यासाठी फक्त टेट पुरेसे नाही, हे लक्षात ठेवा। आता बघूया मग TET आणि सी टेटची गरज काय? NCTE म्हणजेच नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन या संस्थेने क्लिअर केले आहे की भारतात कोणत्याही सरकारी किंवा एडेड स्कूलमध्ये परमनंट शिक्षक होण्यासाठी TET पास असणे कंपल्सरी आहे। आता TETचे बघितले तर दोन प्रकार असतात। एक म्हणजे राज्यस्तरीय महाराष्ट्राचे TET आणि दुसरं म्हणजे राष्ट्रीय स्तर सी टेट, ज्याला आपण सेंट्रल TET सुद्धा म्हणतो। महाराष्ट्रात बऱ्याच भरतीसाठी महाराष्ट्र TET आवश्यक असतं, पण जर सेंट्रल स्कूल्स, केंद्रीय विद्यालय किंवा काही प्रायव्हेट स्कूल्स पाहिले तर सी टेट देखील मान्य करतात। म्हणजे बॉटम लाईन, टेट शिवाय शॉर्टलिस्ट नाही आणि TET किंवा सी टेट शिवाय सिलेक्शन नाही, दोन्ही पण गरजेचे आहे। आता ऑफिशियल नियम काय सांगतात? प्रायमरी म्हणजेच 1ली ते 5वी DED आवश्यक प्लस TET कंपल्सरी। अप्पर प्रायमरी म्हणजे 6वी ते 8वी DED किंवा BED प्लस TET आवश्यक। सेकंडरी व हायर सेकंडरीमध्ये बघितलं तर BED प्लस TET आवश्यक। म्हणजे पद कोणताही असो, TET हा मॅन्डेटरी आहे। त्यावर टेट हा फक्त एक एक्स्ट्रा लेअर आहे। म्हणून सिलेक्शन इक्वेशन बघितलं तर असं आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन प्लस प्रोफेशनल डिग्री म्हणजेच DED किंवा BED दोनपैकी एक प्लस TET किंवा सी टेट प्लस टेट इक्वल्स टू फायनल अपॉइंटमेंट। जर एक गोष्ट पण मिसिंग असेल तर रिजेक्शन हमखास होणार। इथे कोणतीच ओळख कामात येणार नाही। आता बघूया जर फक्त टेटच असेल। हा सर्वात कॉमन केस आहे। खूप लोकांनी टेट क्वालिफाय केलं आहे, त्यांची मार्क्स पण छान आहेत, शॉर्टलिस्टमध्ये नावसुद्धा आलं आहे, पण व्हेरिफिकेशनला गेल्यावर ऑफिसर थेट विचारतात TET सर्टिफिकेट दाखवा आणि तिथे जर नसेल तर प्रोसेस कॅन्सल होऊ शकते। शॉर्टलिस्ट म्हणजे नोकरी नाही, हे इथे क्रिस्टल क्लिअर होते। म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की टेट झालंय म्हणजे जॉब पक्की, तर तो तुमचा गैरसमज आहे। आता बघूया जर फक्त TET किंवा सी टेट असेल पण टेट नसेल। काही जणांना वाटतं माझ्याकडे TET आहे मग टेट नसेल तरी चालेल का? तर उत्तर आहे बिलकुल नाही। कारण शॉर्टलिस्ट बनवताना फक्त टेटचा विचार घेतला जातो। टेट क्वालिफाय नसेल तर तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये प्लेसच मिळणार नाही। म्हणून दोन्ही एक्झाम्स अनिवार्य आहेत। आता बघूया टेट प्लस TET किंवा सी टेट दोन्ही असेल तर हा परफेक्ट सिनेरिओ आहे। तुमच्याकडे DED किंवा BED आहे, टेट सर्टिफिकेट आहे आणि आता टेट पण क्वालिफाय केलं आहे। आता मेरिट्स तुमच्या मार्क्सवर ठरेल। कॅटेगरी वाईज कट ऑफ, डिस्ट्रिक्ट वाईज सीट्स, रिझर्वेशन या सगळ्यांवर तुमची रँक ठरेल। पण डॉक्युमेंट्स कम्प्लीट असल्यामुळे सिलेक्शनमध्ये अडथळा येत नाही। आता बघूया ऑफिशियल GR अँड रूल्सबद्दल। शिक्षण विभागाने वेळोवेळी GR काढले आहेत। त्या GRमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की टेट शिवाय शॉर्टलिस्ट होणार नाही आणि TET सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे। TETची व्हॅलिडिटी साधारण 7 वर्ष असते, पण काही GRनुसार ती लाईफटाईम व्हॅलिड मानली जाते। सी टेट महाराष्ट्रात मान्य आहे का? तर हो, अनेक पोस्टसाठी मान्य आहे। म्हणजे जर महाराष्ट्रात TET दिलेली नसेल पण तुमच्याकडे सी टेट असेल तर तुमचं सिलेक्शन हमखास होऊ शकतं।
आता बघूया विद्यार्थ्यांचे सामान्य प्रश्न. आता मी काही FAQs घेणार आहे जे हजारो विद्यार्थ्यांच्या मनात असतील. माझ्याकडे टेट आहे पण TET नाही, पुढे चान्स आहे का? तर हे बघा, शॉर्टलिस्टमध्ये नाव तर येईल पण फायनल सिलेक्शन होणार नाही. पुढे TET पास करावंच लागेल. TET व्हॅलिडिटी संपली असेल तर चालेल का? नाही, व्हॅलिड सर्टिफिकेट आवश्यक आहे. व्हॅलिडिटी संपली तर पुन्हा एक्झाम द्यावी लागेल. CTET चालतं का महाराष्ट्रात? हो, बऱ्याच रिक्रुटमेंटमध्ये चालतं, पण स्पेसिफिक नोटिफिकेशन चेक करा. वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल पण TET सर्टिफिकेट नसेल तर पुढे चान्स आला तरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी रिजेक्टच होईल. जर सर्टिफिकेट मिसिंग असेल तर एक्सटेन्शन मिळेल का? साधारण बघितलं तर नाही. कधी कधी कोर्ट केसेस होतात म्हणून प्रोसेस डिले होतो. तर मित्रांनो, आता प्रॅक्टिकल दृष्टीने बघूया. जर तुमच्याकडे TET किंवा CTET नाही तर लगेच तयारी सुरू करा. पुढच्या TET किंवा CTETच्या तारखा नजर ठेवा. टेट मार्क्स स्ट्रॉंग असतील तर खूप छान, पण ते फ्युचरसाठी जपा. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये TET क्लिअर केले तर कॉम्बिनेशन परफेक्ट बनेल. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी ऑफिशियल नोटिफिकेशन वाचा. व्हॉट्सॲप, टेलिग्रामवर जे फिरतं त्यावर विश्वास ठेवू नका. मित्रांनो, आज आपण क्लॅरिटी मिळवली. फक्त टेट पुरेसं नाही, फक्त TET किंवा CTET पुरेसं नाही, दोन्ही एकत्र असतील तरच फायनल अपॉइंटमेंट लेटर मिळतं. शॉर्टलिस्टमध्ये नाव आलं म्हणून खुश व्हा, पण पुढचं पाऊल TET किंवा CTET शिवाय शक्य नाही. म्हणून जर डॉक्युमेंट कम्प्लीट असतील तर टेन्शन घ्यायचं कारण नाही, आणि जर TET किंवा CTET नसेल तर अजूनही वेळ आहे, तयारी सुरू करा. पण लक्षात ठेवा, शिक्षक ही नोकरी फक्त एक जॉब नाही, ती एक जबाबदारी आहे. म्हणून सिस्टीमकडून ज्या एलिजिबिलिटी मागितल्या आहेत त्या पूर्ण करणे आवश्यक आहे. म्हणून मित्रांनो, टेट प्लस TET किंवा CTET ही दोन पंखी आहेत. फक्त एक पंख असेल तर उडता येणार का? दोन्ही एकत्र असतील तेव्हाच तुमचं स्वप्न पूर्ण होईल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मेरिट लिस्ट अँड वेटिंग लिस्टचं खरं सत्य घेऊन भेटू. तोपर्यंत धन्यवाद.